नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आजही आपला एक नवीन व्हिडिओ आपण आता अपलोड करत आहोत, तोही आपण सर्वांनी नक्कीच स्किप न करता पाहावा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन 1 रुपयाच्या नाण्याविषयी एक माहिती देणार आहोत। तत्पूर्वी आपण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक कमेंट्स तुम्हाला मी वाचून दाखवत आहे। आपण सर्वजण पाहू शकता, ती कमेंट अशी आलेली आहे आपल्याला नर्मदा देसाई यांची। तुम्ही सर्व माहिती छान सांगता, पण माझा अनुभव फार वाईट आला आहे। फार प्रमाणात फ्रॉड होत आहे। मी चांदीचं 1 रुपयाचं 1939 सालातले 2 नाणी प्रेमजी यांना दाखवले। त्यांनी ते आधी खिशात घालून मला 500 रुपये देण्याची तयारी दाखवली। मी नाही म्हणाले तेव्हा त्यांनी खिशातून काढून 1941 सालचे नाणे दिले, ज्याची किंमत 10 लाख रुपये होती। तर त्या कमेंटवरून असं दिसतंय की त्यांच्याकडे 1939 सालचं नाणं असावं, ते खरोखरच खूप महाग आहे, लाखो रुपयांच्या किमतीचे विकतंय। आणि त्यांनी सांगितलं की त्या व्यक्तीने त्यांना दुसरंच दिलं आणि नाही म्हणून सांगितलं। अशी 10 लाख रुपयाची त्यांची किंमत होती आणि असे फ्रॉड होत आहेत, अशा लोकांच्या कमेंट्स येत आहेत। त्यानंतर मी खाली कमेंट टाकली होती की हे यानंतर कधीच होऊ नये म्हणून प्रामाणिकपणे ओरिजिनल माहिती व खऱ्या किमती सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आपण सर्वांना एक सांगू इच्छितो, हे फ्रॉड दिवसेंदिवस टाळण्यासाठी आपण दुसऱ्याकडून नाही, आपण स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहे। आपण स्वतः फसणार नाही याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे आणि प्रामाणिकपणे आणि खऱ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने ओरिजिनल माहिती सांगण्याचा जे चॅनल प्रयत्न करतात, मी म्हणत नाही माझंच बघा, जे खरी माहिती सांगतात तेच चॅनल आपण फॉलो केले पाहिजे। तर मित्रांनो, कृपया हात जोडून विनंती करतो, कृपया फसू नका आणि कोणीही कोणाला फसू नका। तर आज आपण एका नवीन नाण्याची माहिती पाहणार आहोत। सर्व बांधवांना एकच विनंती आहे की फ्रॉडचं प्रमाण जरी वाढत चाललं असलं तरी आपण आपल्या सुरक्षिततेसाठी स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिका। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये जी माहिती सांगणार आहे 1 रुपयाच्या नाण्याची, ते नाणं कोणतं आहे, त्याचं मेटल कोणतं आहे, त्याचं इयर कोणतं आहे आणि ते नाणं 1 रुपयाचं असून देखील थोडंसं इतकं महाग होण्याचं कारण काय आहे, हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तरी सर्वांनी हा कृपया व्हिडिओ पूर्ण पहा। बऱ्याचदा आपण ते नाणं पाहत नाही, पूर्ण त्याची माहिती घेत नाही आणि डायरेक्ट आपण व्हिडिओ अपूर्ण पाहतो आणि डायरेक्ट माझ्याकडे आहे म्हणतो। मग त्याची किंमत पहा, सगळे पूर्ण गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा। चला तर आपण ते नाणं कोणतं आहे ते पाहूया। मित्रांनो, एका छोट्या कॅप्सूल टाईप याच्यामध्ये ठेवलेलं आहे, तसं दिसणार नाही, मी 2 मिनिटात बाहेर काढतो। नाणी खराब होऊ नयेत, नोटा खराब होऊ नयेत म्हणून नोटा स्लीवमध्ये ठेवल्या पाहिजेत आणि नाण्यांना चांगल्या पद्धतीनं फोल्डर्समध्ये अथवा कॅप्सूलमध्ये ठेवलं पाहिजे। तर मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत, अपलोड करणार आहोत, ते हे नाणं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता, बारकाईनं जर या ठिकाणी आपण या नाण्यावरती पाहिलं तर देवनागरीमध्ये महाराणा प्रताप आणि इकडे इंग्रजीमध्ये महाराणा प्रताप असं लिहिलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता 1540 ते 1557 या ठिकाणी आणि या ठिकाणी 2003 असं या ठिकाणी आपल्याला सालही दिसतंय। त्या सालाच्या खाली जर आपण बारकाईनं पाहिलं तर हे बॉम्बे म्हणजे मुंबई मिंटचं हे नाणं आहे आणि हेच नाणं UNC कंडिशनमध्ये खूप महाग झालेलं आहे। याची पाठीमागची बाजूही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो पहा, या ठिकाणी डाव्या बाजूला भारत, रुपया, या ठिकाणी अशोक स्तंभ, त्याच्या खाली सत्यमेव जयते, किंमत म्हणजे डिनॉमिनेशन ज्याला म्हणतो आपण, तो 1 रुपया। इकडं उजव्या बाजूला इंडिया रुपी असं लिहिलेलं हे नाणं, याच्या एजेस प्लेन एजेसमध्ये आहे हे, आणि ह्या दोन्ही बाजू हे जे नाणं आहे ते एक्स्ट्रा फाईनमध्ये नाणं आहे। त्याच्याबरोबर आपण पाहू शकता महाराणा प्रताप यांचा प्रतिमा अतिशय चांगल्या पद्धतीने क्लिअर आपल्याला दिसते आहे। जास्त घासलेलं किंवा खराब झालेलं नाणं हे नाही, एक्स्ट्रा फाईनमध्ये नक्कीच आपण याला म्हणू शकतो। तर मित्रांनो, ह्या नाण्याची जर आपण बारकाईनं पाहिलं तर 2003 साली मुंबई मिंटनं हे नाणं बनवलं होतं फेराटिक स्टेनलेस स्टीलमध्ये। आपण पाहू शकता हे स्टेनलेस स्टीलमध्ये बनलेलं हे नाणं आहे आणि याचं वजन जर आपण मोजलं तर 4.85 ग्रॅम ते भरतंय। 25 mm याचा डायग्राम आहे, व्यास आहे आणि गोल आकारामध्ये बनलेलं हे सुंदर असं नाणं आज कलेक्टरच्या नजरेमध्ये, हे जरी 1 रुपयाचं नाणं असले तरी कलेक्टरच्या नजरेमध्ये हे नाणं आज याची किंमत खूपच जास्त झालेली आहे। आपण या ठिकाणी पुस्तकामध्ये देखील पाहू शकता
आपण जर बारकाईने या ठिकाणी पाहिलं, महाराणा प्रताप यांचं हे जे नाणं आहे 2003 सालचं, याचं बॉम्बे मिंटचं जी किंमत आहे फाईन कंडिशन मध्ये बघा, फाईन कंडिशन मध्ये 25 आहे, व्हेरी फाईन मध्ये 50 आहे, एक्स्ट्रा फाईन मध्ये 100 रुपये आहे. आणि हे जर नाणं तुमच्याकडे UNC कंडिशन मध्ये असेल तर निश्चित तुम्हाला बॉम्बे मिंटच्या नाण्याचे 500 रुपये मिळतील. आणि 2 मिनिटमध्ये हे नाणं बनलं होतं बॉम्बे आणि हैदराबाद मिंटची आपण किमती समजून घेऊया. फाईन कंडिशन मध्ये 15 रुपये, व्हेरी फाईन कंडिशन मध्ये 25 रुपये, एक्स्ट्रा फाईन कंडिशन मध्ये 50 रुपये. आणि UNC नाणं जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा स्केअर कॅटेगरीमध्ये आलेले आहे. या ठिकाणी आपल्याला यस दिसतं बघा, यस म्हणजे स्केअर्स कॅटेगरी. आता दोन्हीमध्ये जर तुलना केली तर मुंबई मिंटचं हे जर नाणं आपल्याला थोडंसं महाग दिसून येत आहे. हे नाणी जी असतात स्मारक शिक्के, याचं एकतर मिंटिंग कमी झालेलं असतं. दुसरी गोष्ट, कॉईन कलेक्टर्सनी ती नाणी आपल्या संग्रहामध्ये ठेवलेली असतात म्हणून ती कॉमन चलनामध्ये जास्त आढळत नाहीत. परंतु जर हे नाणं तुमच्याकडे आलं तर निश्चित ते सांभाळून ठेवा. 1 रुपयाचं हे नाणं एक्स्ट्रा फाईन कंडिशन मध्ये 100 रुपये देते, म्हणजे त्याची किंमत 100 पट झाली. 1 रुपयाची नाण्याची 100 पट किंमत होणं, एवढी किंमत आपल्याला कुठल्याही ठिकाणी मिळत नाही. तर अशा पद्धतीची ही नाणी विकण्यापेक्षा जपली पाहिजेत, मी नेहमीच म्हणतो. तर हे महाराणा प्रताप यांचं हे नाणं जर तुमच्याकडे आलं तर निश्चित तुम्हाला रिक्वेस्ट आहे, मुंबई मिंटचं असू दे, हैदराबाद मिंटचं असू दे, दोन्हीही मिंटचे हे नाणी स्केअर्स कॅटेगरीमध्ये आलेली आहेत. ही नाणी आता आपण जपली पाहिजेत. आपल्याकडे जर आलं तर ते कॉईन कलेक्टर म्हणून मी तुम्हाला सांगतो की ते कृपया विकू नका. 1 रुपयाच्या नाण्याचे जर आपल्याला 100 रुपये मिळत असतील तर एवढी 100 पट किंमत आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये मिळत नाही. इन्व्हेस्टमेंट तर आहेच, परंतु छंद सुद्धा आपला पूर्ण होतो. आणि ही नाणी दिवसेंदिवस, आता तर 500 रुपयाला UNC कंडिशन आहे, हे अजून 1 वर्षामध्ये हे नाणं 1000 रुपयांच्या 1500च्या आसपास 100% जाणार आहे. तर मित्रांनो, ही जर नाणं तुमच्याकडे असेल तर ह्या नाण्याविषयी अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं फ्रॉडच्या बाबतीत, तर अशा पद्धतीचे फ्रॉड ला तुम्ही कृपया बळी पडू नका. खरं तर युट्यूब चॅनल चालू करण्याच्या मागचा माझा दुसरा कुठलाही हेतू नाही. माझ्या महाराष्ट्रातील मराठी माणूस, म्हणजे या ठिकाणी सर्व जाती धर्माचे माणसं, महाराष्ट्रातलाच नाही तर भारतातला कुठलाही माणूस फसू नये ही माझी तळमळ आहे प्रामाणिकपणे. तर मित्रांनो, कोणाला फसू नका आणि स्वतःही फसू नका. त्याचबरोबर मला कमेंट्समध्ये उत्तर, म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या जरूर कळवा. तुमच्या जर सूचना असतील त्याही जरूर कळवा. मी त्याला नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर मी तुम्हाला अगोदरच विनंती केलेली आहे की सबस्क्राईब करा. परंतु युट्यूबमध्ये आता एक नवीन फीचर्स आले बघा. तुम्ही ज्यावेळेस युट्यूब चॅनल पाहताना त्यावेळेस खाली ना असं स्टार दिसतात आणि त्याच्या खाली एक हाईप असं नाव आलेलं आहे. तर मी सर्वांना विनंती करतो, ते हाईप केल्यानं मला पॉईंट्स वाढतात. ते पॉईंट्स वाढल्याच्या नंतर आपलं चॅनल जास्तीत जास्त ग्रो होतं आणि मला ते चॅनल ग्रो झाल्यानंतर मला नवनवीन व्हिडिओ बनवायला अजून प्रेरणा मिळते. तर मित्रांनो, सर्वांना रिक्वेस्ट आहे, हाईप करून पॉईंट्स वाढवा, माझं चॅनल ग्रो करा आणि कोणाला फसू नका, कुणीही फसू नका. धन्यवाद.